राजकारणात वैऱ्याला सळो की पळो करून सोडणारा नेता तुम्ही पाहिला असेल, पण स्वतःच्या कट्टर राजकीय विरोधकाचा भव्य पुतळा स्वहस्ते उभारणारा दिलदार नेता म्हणजे आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज आपण जाणून घेणार आहोत बाळासाहेब आणि आचार्य अत्रे यांचा तो भन्नाट आणि अंगावर काटा आणणारा किस्सा. सुरुवातीला ठाकरे आणि अत्रे कुटुंबात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे हे जिवलग मित्र होते. तरुण वयात बाळासाहेब मावळा या नावानं अत्र्यांच्या नवयुगमध्ये व्यंगचित्रे काढायचे. जेव्हा बाळासाहेबांनी मार्मिक सुरू केले तेव्हा पहिल्याच अंकावर त्यांनी अत्र्यांचे चित्र काढून त्यांना मानाचा मुजरा दिला होता. असं म्हटलं जातं की मराठी माणसाला एकत्र करण्यासाठी शिवसेना उभारण्याची मूळ संकल्पना 1959 साली आचार्य अत्र्यांनीच त्यांच्या मराठा दैनिकात मांडली होती. पण पुढे त्याचं काही झालं नाही. कागदावरची अत्रे यांची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि मराठी माणसाची लढाऊ फौज उभी करण्यासाठी एका खऱ्या वाघाची गरज होती आणि ती पूर्ण केली ती आपल्या बाळासाहेबांनी. पण पुढे काळ बदलला. अत्रे साहेब कम्युनिस्ट आणि डाव्यांच्या बाजूने उभे राहिले. इकडे आपल्या बाळासाहेबांनी मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी कम्युनिस्टांच्या लाल बावट्याला थेट अंगावर घेतले. मग सुरू झाला अत्रे विरुद्ध ठाकरे हा ऐतिहासिक वाद. बाळासाहेबांनी कुंचल्याचे फटके मारत अत्र्यांना मार्मिक मधून थेट वरळीचे डुक्कर म्हणून डिवचले. विचारांची ही लढाई रस्त्यावर आली. बाळासाहेबांचा तो रुद्रवतार आणि ठोकशाही संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. पण खरा हिरो तोच असतो ज्याचे हृदय समुद्रासारखे विशाल असते. 1969 मध्ये आचार्य अत्र्यांचं निधन झाले. मृत्यूनं हा वाद कायमचा संपवला. त्यावेळी सर्व राजकीय वैर विसरून बाळासाहेबांनी अत्र्यांना महाराष्ट्राचा पुरुषार्थ आणि मराठी अस्मितेचे प्रतीक म्हटले. आणि मित्रांनो, खऱ्या दिलदारपणाची प्रचिती आली ती 1995 साली. जेव्हा महाराष्ट्रात युतीचे सरकार आले तेव्हा ज्या अत्र्यांशी त्यांचा टोकाचा वाद होता त्याच अत्र्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बाळासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन वरळी नाक्यावर उभारला आणि स्वतःच्या हस्ते दिमाखात त्याचे उद्घाटन केले. मैदानात उतरल्यावर शत्रूला सोडायचं नाही, पण महाराष्ट्राच्या दिग्गजांचा मरणोत्तर असा सन्मान करायचा ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांचीच ताकद. तुम्हाला बाळासाहेबांचा हा दिलदारपणा कसा वाटला? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि आपल्या बाळासाहेब आर्मीला फॉलो करायला विसरू नका.